विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त सोलापुरातील भीमसैनिकांनी अभिवादन केले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। आपल्या सगळ्यांना वंदनीय असणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंदना करण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांचे कार्यकर्ते श्रद्धेने या ठिकाणी संख्येने आलेले आहेत। त्यांना नमन करतो। बाबासाहेबांच्या 65व्या महापरिनिर्वाणानिमित्त हा संपूर्ण देशामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा करत असताना आज बाबासाहेबांनी जे संविधान दिलेले आहे देशाला, त्या संविधानावरच आज आपण आज आपला देश चालतो, आपला कायदा चालतो आणि ह्याच संविधानाचं आचरण आपण चांगल्या पद्धतीने आज युवा पिढीने या संविधानाचे चांगल्या पद्धतीने आचरण केली तरी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आज सगळ्यांचे संदेश त्यांच्या घराघरापर्यंत जाईल। भारत देशाचे भाग्यविधाते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी जामुनी मोची समाज सेवा सुधारक मंडळ शहर जिल्ह्याचे संघटक सचिव व सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्लोलू, त्याचबरोबर सतनाम तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीनिवासजी लिंगराज, आमच्या दोघांच्या वतीने समस्त मोची समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विनम्र अभिवादन करीत आहे। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम। भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर शहर अभिवादन झालेलं आहे। अशा सर्व अनुयायींनी हे संकल्प केलेले अविनाश शिंगळे भीमशक्ती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे हे सध्याचं 9वं वर्ष असून आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर घेत असतो। या ठिकाणी दरवर्षी शेकडो तरुण या ठिकाणी रक्तदानात सहभागी होतात। यापुढे असंच आमचा उपक्रम सतत चालू राहील। जय भीम। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।